Welcome student. In this video question, construct switching circuit of the following. या ठिकाणी 3 स्टेटमेंट पॅटर्न दिलेत. तर या स्टेटमेंट पॅटर्नचं स्विचिंग सर्किट तयार करायचं. तर या ठिकाणी P or negation P and Q and or second bracket into bracket negation Q and R or negation P. या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न या ठिकाणी आपण ऑब्झर्व करू. आता या ठिकाणी P Q अँड R हे 3 स्टेटमेंट आहेत. तर या 3 स्टेटमेंटला डिनोट करायचं. P, द स्विच S1 इज क्लोज्ड. Q, द स्विच S2 इज क्लोज्ड. R, द स्विच S3 इज क्लोज्ड. निगेशन P, द स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. म्हणजे S1चं हा निगेशन आहे. S1ला आपण P समजलं आहे आणि S1 डॅशला निगेशन P. निगेशन Q, द स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. निगेशन R, द स्विच S3 डॅश इज क्लोज्ड. आणि L म्हणजे लॅम्प इज ऑन. लॅम्प इज ऑन. आता या ठिकाणी हे सुरुवातीला डिनोट करायचं असं. S1ला P म्हणायचं, S2ला Q म्हणायचं, S3ला R म्हणायचं आणि S1 डॅश डॅश म्हणजे निगेशन. निगेशन P म्हणायचं, S2 डॅशला निगेशन Q अँड S3 डॅशला निगेशन R. आता या ठिकाणी हे स्टेटमेंट पॅटर्न दिले. आता याचं हे सर्किट असं तयार करायचं. एकदम सिंपल आहे सर्किट काढण्याला. तर सुरुवातीला या ठिकाणी आपण पॅरलल स्विचेस अँड सिरीज स्विचेस हे ऑब्झर्व केले. तर या ठिकाणी हे पॅरलल स्विचेस आहेत. आता पॅरलल स्विचेसमध्ये काय असतं तर कनेक्टिव्ह असतं ऑर. पॅरलल स्विचेसमध्ये कनेक्टिव्ह असतं ऑर. अँड सेरीज स्विच, सेरीज म्हणजे एका स्ट्रेट लाईनमध्ये. तर सेरीजमध्ये दोन्हीतनं करंट पास झाला पाहिजे. म्हणजे S1 अँड S2. तर अँड आणि ऑर हे 2 कनेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहेत. तर या ठिकाणी ऑब्झर्व करताना चौकोनी ब्रॅकेट 2 आहेत. म्हणजे कन्सिडर हे 2 स्विच कन्सिडर करायचे. त्याच्यामध्ये ऑर आहे. आता ऑर म्हटलं की करंट या ब्रॅकेटमधनं गेला पाहिजे किंवा या ब्रॅकेटमधनं गेला पाहिजे. म्हणजे हे 2 ब्रॅकेट कसे असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. तर या ठिकाणी इथून स्टार्ट करायचं सर्किट काढताना. पॅरलल म्हणजे 2 साईड. तर या ठिकाणी पॅरलल म्हणजे नंतर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये याच. आता फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ऑब्झर्व करताना P ऑर आणि हा ब्रॅकेट हा एकच स्विच आहे समजायचं. दोघांच्या तो ऑर आहे. ऑर म्हटलं की पॅरलल, ऑर म्हटलं की पॅरलल. आता या ठिकाणी P म्हणजे S1 समजलं आहे आपण. या ठिकाणी म्हणजे S1 स्विच, इथं स्विच S1 आपण घेतलेलं आहे. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ऑर आहे म्हणजे इथं खाली आलो. त्याच्यामध्ये अँड आहे. अँड म्हटलं की सेरीज असतं एका स्ट्रेट लाईनमध्ये. निगेशन P म्हणजे S1 डॅश आणि Q म्हणजे S2. या ठिकाणी हा ब्रॅकेट संपलेला आहे. आता ऑर आहे इथं म्हणजे इथं खाली आलो आपण. आता या ब्रॅकेटचं ऑब्झर्व करताना हा टोटल ब्रॅकेट म्हणजे ह्याला एक स्टेटमेंट समजायचं, एक स्विच समजायचं. आणि निगेशन P हा दुसरा. दोघांच्यामध्ये ऑर, ऑर म्हटलं की पॅरलल. आता या ब्रॅकेटमध्ये जाताना इथं अँड आहे. अँड म्हटलं की सेरीज. निगेशन Q, निगेशन Q म्हणजे S2 डॅश. R म्हणजे S3. ऑर, ऑर म्हणजे पॅरलल. आणि निगेशन P म्हणजे S1 डॅश. आणि अशा पद्धतीनं हे जॉईन करायचे. इथं लॅम्प आणि या ठिकाणी ही बॅटरी. अशा पद्धतीनं हा करंट पास होतो. डायरेक्शन अशा पद्धतीने द्यायची. तर या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट, फक्त स्विचिंग सर्किट सांगितलं. आता नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न आहे चौकोनी ब्रॅकेटमध्ये P अँड Q अँड R और सेकंड ब्रॅकेट P और इंटू ब्रॅकेट Q अँड निगेशन R. तर या ठिकाणी आपण P Q R हे 3 स्टेटमेंट आहेत. इथं आपण
सुरुवातीला डिनोट केलेत. तर या ठिकाणी सुद्धा दोन ब्रॅकेट, हा फर्स्ट ब्रॅकेट हा सेकंड ब्रॅकेट, दोघांच्या मध्ये ऑर, म्हणजे इथून स्टार्ट करायचं, हे ऑर आलं. आता या फर्स्ट ब्रॅकेटमध्ये अँड आहे. अँड म्हटलं की सिरीज, ऑर म्हटलं की पॅरलल. दोन शब्द लक्षात ठेवायचे. अँड म्हटलं की तीन स्विचेस सिरीजमध्ये असले पाहिजेत, म्हणजे एका लाईनमध्ये असले पाहिजेत. PQR S1 S2 S3 हा ब्रॅकेट संपला. ऑर म्हणजे इथं आलो. ह्या ब्रॅकेटचा ऑब्झर्व करताना हा P आणि हा ब्रॅकेट म्हणजे एक स्विच आहे समजा. ह्या दोघांच्या मध्ये ऑर आहे. ऑर म्हटलं की पॅरलल. तर यामध्ये पी म्हणजे S1 इथं आलो. नंतर ह्या ब्रॅकेट म्हणजे परत इथं. अँड म्हणलं की सिरीज Q S2 निगेशन R S3 डॅश. तर अशा पद्धतीनं लॅम्प इथे बॅटरी. तर या ठिकाणी थर्ड स्टेटमेंट. आता एकूण हा चौकोनी ब्रॅकेट आणि हा एक दुसरा, दोन स्विचेस आहेत. हा चौकोनी ब्रॅकेट म्हणजे एक स्विच आणि हा दुसरा स्विच. इथून स्टार्ट करायचं पॅरलल. ऑर म्हटलं की पॅरलल. नंतर या ब्रॅकेटमध्ये ऑब्झर्व करताना परत दोन, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट, दोघांच्यात ऑर म्हटलं की पॅरलल. तर यामध्ये इथं P अँड R, P म्हणजे S1, अँड म्हटलं की सिरीज आणि R म्हटलं S3. हा ब्रॅकेट संपला. परत इतर इथं सुद्धा अँड आहे. निगेशन Q अँड निगेशन R. निगेशन Q म्हणजे S2 डॅश, अँड म्हटलं की सिरीज, निगेशन R S3 डॅश. अशा पद्धतीनं हा ब्रॅकेट संपला. ऑर म्हटलं की सुरुवातीलाच आपण इथं पॅरलल घेतले. तर या ब्रॅकेटचा ऑब्झर्व करताना अँड आहे. तर अँड म्हणजे निगेशन P आहे, म्हणजे S1 डॅश, निगेशन R म्हणजे S3 डॅश. आणि अशा पद्धतीनं हे सर्किट तयार करायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह अन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट फॉर द फॉलोइंग सर्किट सो दॅट द न्यू सर्किट हॅज मिनिमम स्विचेस. आता या ठिकाणी हे स्विच ऑब्झर्व करा. हे स्विच फार मोठं दिलेलं आहे सर्किट. तर यामध्ये काय करायचं, हे सिम्प्लिफाय करायचं आणि हे शॉर्टकट म्हणजे मिनिमम स्विचेस तयार करायचे. आता या ठिकाणी S1 S2 डॅश, S1 डॅश, S2 S1 डॅश आणि S2 डॅश, म्हणजे S1 आणि S2 हे दोनच स्विच आहेत. त्याचं फक्त निगेशन वगैरे आहे. इथं डिनोट करायचं P. द स्विच S1 इज क्लोज्ड. Q द स्विच S2 इज क्लोज्ड. निगेशन P S1चं डॅश, निगेशन Q S2चं डॅश आणि L लॅम्प इज ऑन. आता हे सर्किट दिले, याचं सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचं. तर सिम्बॉलिक फॉर्म तयार करताना इथं ऑब्झर्व करा. या ठिकाणी हे पॅरलल आहे, म्हणजे हा एक ब्रॅकेट असणार, हा एक ब्रॅकेट असणार आणि हा एक ब्रॅकेट असणार. म्हणजे तीन ब्रॅकेट हे पॅरलल आहेत. पॅरलल म्हटलं की ऑर असतं. त्यामध्ये फर्स्ट ब्रॅकेट ऑब्झर्व केलं तर हे सिरीज दिसतं, म्हणजे सिरीज म्हटलं की अँड, म्हणजे P अँड निगेशन Q S2 डॅश आहे. P अँड निगेशन Q. ऑर म्हटलं की पॅरलल हित आलो. हे सिरीज आहेत. निगेशन P अँड Q, परत हे ऑर, S1 डॅश आणि S2 डॅश, म्हणजे निगेशन P अँड निगेशन Q. तर अशा पद्धतीनं हा सिम्बॉलिक फॉर्म तयार झाला. हा सिम्बॉलिक फॉर्म लॉ यूज करायचं आणि ह्याचं शॉर्टकट तयार करायचं. आता हे थोडंसं जरा कॉम्प्लिकेटेड आहे. यासाठी तुम्हाला असे लॉ पार्ट असले पाहिजेत आणि ते यूज करता आले पाहिजेत. तर फर्स्ट लॉ, हिथं ऑर आहे, हिथं ऑर आहे, म्हणजे असोसिएटिव्ह लॉ. कोणत्या तरी दोन ब्रॅकेट हे एकत्र केले. तर या ठिकाणी हा असोसिएटिव्ह लॉ घेतला आहे, म्हणजे हा ब्रॅकेट मला एकत्र करायचे, मग असोसिएटिव्ह लॉ. इथून निगेशन P कॉमन काढले. तर कॉमन काढताना जे आत कनेक्टिव्ह आहे त्याला बाहेर घ्यायचं, म्हणजे बाहेर आहे ते आत घ्यायचं. त्याला काय म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. Q ऑर निगेशन Q
या ठिकाणी टी असतं, म्हणजे हा कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला. निगेशन पी अँड टी, तर निगेशन पी हा एकच स्टेटमेंट आहे, तर कॉम्प्लिमेंट लॉ इथं कॉम्प्लिमेंट लॉ, इथं एक स्टेटमेंट आहे म्हणजे आयडेंटिटी लॉ हे कोणावर डिपेंड्स असतं, तर या स्टेटमेंटवरती, म्हणजे निगेशन पी. नंतर काय केलं आहे, निगेशन पीनं आतमध्ये मल्टिप्लाय केलं आहे, म्हणजे पी ऑर निगेशन पी, जे आत कनेक्टिव्ह आहे त्याला बाहेर घेतलं, निगेशन क्यू ऑर निगेशन पी. कोणता लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नंतर इथं पी ऑर निगेशन पी आहे, म्हणजे या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ, तर हे टी कॉम्प्लिमेंट लॉ. नंतर हे ट्रू आहे, हे स्टेटमेंटवर, हे स्टेटमेंट हे व्हेरिएबल आहे, ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, दोघांच्या मध्ये अँड आहे, म्हणजे आयडेंटिटी लॉ, तर हे ह्याच्यावर डिपेंड्स आहे, ह्या ब्रॅकेटवरती, म्हणून हा ब्रॅकेट. अशा पद्धतीने हे सिम्प्लिफाय केलं, आणि याचं सिम्प्लिफाईड सर्किट इज, दोघांच्या मध्ये ऑर आहे, ऑर म्हटलं की पॅरलल, निगेशन पी म्हणजे S1 डॅश, निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. अशा पद्धतीनं हे सर्किट, म्हणजे हे सर्किट हे मोठं दिलेलं आहे, ह्याचं आपण शॉर्टकट एवढं काढलं, म्हणजे ॲक्च्युली यामध्ये दोन स्विचची गरज आहे. कोणते दोन स्विच, S1 डॅश आणि S2 डॅश. तर ह्याला काय म्हणतात, सिम्प्लिफाईड सर्किट. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्सप्रेस द सर्किट इन symbolic form and construct the switching table and interpret it result. तर या ठिकाणी हे सर्किट दिलेलं आहे,